सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर खासदार नरेश म्हस्के यांनी काल ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षात भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी आपत्कालीन विभागातील अधिकारी कर्मचारी यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून अतिवृष्टीच्या काळात शहरात आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहोचेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात। यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्या समवेत शिवसेना ठाणे महापालिका क्षेत्र संघटक अशोक वैदी, कोपरी पाचपकाडी शिवसेना शहर प्रमुख राम रेपाळे, परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक संजय भोईर, युवा सेनेचे नितीन लांडगे, ऋषिकेश माने, जितेश गुप्ता उपस्थित होते। तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जीजी गोदेपुरे, सचिन पवार, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी वायम तडवी आदी यावेळी उपस्थित होते। रविवार रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून शहरातील सकल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणाचा आढावा खासदार श्री म्हस्के यांनी घेतला व शहरातील वंदना टॉकीज परिसर, जांभळी नाका येथील पेढा मारुती मंदिर परिसर या सकल भागात प्रशासनाने पंपची व्यवस्था केली असल्यामुळे पाणी साचले नसल्याचे आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले। तसेच आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर यंत्रणा पोहोचून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी प्रभाग समिती निहाय पथके तैनात करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले। पावसाळ्यादरम्यान भरतीच्या वेळा पाहून ज्या दिवशी भरती असेल त्या दिवशी सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे। शहरात कुठेही झाड पडल्याची घटना घडल्यास तातडीने पडलेले झाड उचलले जाईल या दृष्टीने कार्यवाही करणे तसेच आपत्कालीन विभागात येणाऱ्या प्रत्येक तक्रारीचे निवारण होईल या दृष्टीने कामकाज करण्याच्या सूचनाही यावेळी खासदार म्हस्के यांनी दिल्यात। महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काही उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे, या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि जो काही पाऊस पडतोय ज्या ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं, त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं, कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात। पाणी साचलेलं असतं, खड्डा दिसत नाही। फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत, परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती, त्या ठिकाणी पंप, माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतोय। आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला पण वंदना टॉकीज असेल किंवा पेढा मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाण आहे त्या आजच्या पावसामध्ये कमी आहे।